गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, शुक्रवारी US मार्केट चांगल्यापैकी वर आलं होतं, परंतु फारच जिटरी मोडमध्ये तिथे मार्केट आहे. म्हणजेच सतत वर सतत खाली सतत वर सतत खाली अशा पद्धतीचं तिथे प्राइस ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आता शनिवार रविवारमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट्स झालेले आहेत त्यामध्ये USचं जे टॅरिफ वॉर आहे ते काही शांत होताना अजूनही दिसत नाही. त्यामुळे USचे जे फ्युचर्स आहेत तर ते सध्या डाऊन आहेत. जर आपण बाकीचा जर डेटा पाहिला, म्हणजेच काय FIचा डेटा शुक्रवारचा, तर त्यामध्ये 2000 कोटींचं त्यांनी सेलिंग केलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2300 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजेच काय की आता FIचं जे सेलिंग क्वांटम आहे ते थोडंसं मॉडरेट होऊ लागलेलं आहे, कमी कमी होऊ लागले. परंतु कधी कधी अचानकच ते जास्त विकायला सुरुवातही करू शकतात, नो डाऊट. आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर एशियन मार्केट्स आज मिक्स आहेत. मोस्टली US मार्केटला फॉलो करतात. USचे फ्युचर्स थोडेसे डाऊन आहेत, परंतु फार काही एशियन मार्केट्सवरती याचा इम्पॅक्ट सध्या तरी दिसत नाही आहे. परंतु पूर्ण दिवसभरामध्ये ज्या काही न्यूज येतील तर त्याच्यावरती बरंचसं डिपेंड राहील आणि मोस्टली ज्या टॅरिफच्या न्यूज आहेत तर त्याला जास्त वेटेज राहील. ओके. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 50-60 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. म्हणजेच काय, आपण त्याला ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. परंतु ॲक्च्युअल कुठे ओपन होते ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर आपण डाऊन साईडला जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने सपोर्ट पाहिला तर तो येतो 22,200 आणि हायर साईडला जर रेजिस्टन्स पाहिला तर तो येतो 22,800च्या आसपास. याच्या दरम्यान मार्केटनं कन्सॉलिडेट करणं फार गरजेचं आहे, कारण मार्केटमध्ये आपल्याला एक शॉर्ट कवरिंग पाहायला मिळाले. म्हणजेच काय, हे शॉर्ट कवरिंग जर सस्टेन करायचं असेल आणि त्यानंतर जर पुन्हा एक अपसाईडला मूव आपल्याला जर पाहायचं असेल तर त्यासाठी इथे कन्सॉलिडेट होणं फार गरजेचं आहे आणि त्या कन्सॉलिडेशनचं जे काही लोएस्ट पॉईंट आहे तर तो ब्रेक न करणं हे सगळ्यात पहिलं आपण काय म्हणू शकतो की टार्गेट असू शकतं निफ्टीचं. आणि त्यानंतर जेव्हा हायर पॉईंट एकदा का ब्रेक होत झाला की त्यानंतर मग मार्केट पुन्हा आपल्याला जेवढं खालनं रिकवर झालं ऑलमोस्ट तेवढंच पुन्हा वरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्याला आपण फॉल अँड फ्लॅग पॅटर्न म्हणतो. ओके. तर मग अशा पद्धतीनं या गोष्टी सगळ्या चालत राहतील, परंतु जी काही तुमची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आहे ती मात्र तुम्ही करत राहायला बिलकुल हरकत नाही. कारण जसं वाटलं होतं की रिलायन्स एकदम खाली गेला, आता संपलं सगळं, परंतु रिलायन्स जर तुम्ही पाहिला तर निफ्टीला पूर्णपणे सपोर्ट करताना सध्या दिसतोय. म्हणजेच काय, जेवढे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक असतील तर ते जेवढे तुम्हाला अंडर व्हॅल्यूड खरेदी करता येतील तेवढे तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यातच तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण साधी गोष्ट आहे की फंडामेंटल जी कंपनी आहे स्ट्रॉंग, तर ती काही बंद पडणार नाही आहे. ओके. परंतु तुम्ही जर ती हायर साईडला खरेदी केली, म्हणजेच खूप महाग जर खरेदी केली तर मग मात्र तुम्हाला थांबावं लागू शकतं. जसं की रिलायन्स अगदी हायर साईडला अगदी 1600-1700पर्यंत गेला होता, तर तिथे ज्या लोकांनी खरेदी केलं असेल तर त्यांचे रेट्स काही इमिजिएट येण्यासारखी परिस्थिती नाही आहे. ओके. त्यामुळे आज बँकिंग स्टॉक्स किती सपोर्ट करतायत मार्केटला ते पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग आज तसं तर काही ग्लोबली फार बॅड सिनेरिओ अशातला काही प्रकार नाही, मॉडरेट सिनेरिओ आहे पूर्ण जगामध्ये. मग काय घडतंय ते पाहणं जास्त गरजेचं आहे. पाहूयात पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन डेव्हलप होते ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.